आंदोलन सुरू आहे। परीक्षेतल्या गुणांसंदर्भात विद्यार्थी हे आक्रमक झालेत आणि त्यांचं सध्या आंदोलन हे पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी आता मुख्य इमारतीत अर्थात गेट चढून पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत। पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत। पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जर आपण बघितलं तर हे पोलिसांना ढकलून सगळे आतमध्ये आलेले आहेत आणि मुख्य इमारतीसमोर नेमकं काय खाली यावं, प्रश्नांची उत्तरं द्यावी। आम्ही तर थांबले अर्धा तास आम्ही वेळ बघितली, खाली आले नाही, त्यामुळे आता मुलांचा रोष आहे। पोलिसांनी तुम्हाला रोखलं होतं, तिथं विनंती केली होती की थांबा, तुम्ही गेट सोडून पोलिसांनी आम्हाला विनंती केली की 10 मिनिटांमध्ये कुलगुरू खाली येत आहेत, ते आले नाहीत म्हणून आम्ही बॅरिकेड तोडून आतमध्ये आलेलो आहे। तुमची मागणी काय, का तुम्ही आंदोलन करता इथं? आज 20,000 विद्यार्थी जर नापास झाले, त्यांचं वर्ष वाया गेलं तर ते गुन्हेगारीकडे जातील, त्यांचं वंचित होईल, शिक्षणापासून ते वंचित राहतील। त्यांना रेग्युलर करा, त्यांना शिकू द्या, ही आमची मागणी आहे। आता आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी मागणी करतायत की त्यांना री एक्झाम आणि दुसरी मागणी सुद्धा आहे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या। पोलिसांना ढकलून तुम्ही आम्हाला विद्यार्थी आहात, आम्हाला युनिव्हर्सिटीला आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कॅरी ऑन पाहिजे। 2019च्या बॅचला आम्हाला अन्याय नाही पाहिजे। 2024ला जे रूल्स पडतात ते आम्हाला पण रूल लागू झाले पाहिजे आणि 2022ला मुलींकडे जाऊयात। ताई, तुम्ही सगळे आतमध्ये आलात, काय म्हणणं काय तुमचं? इग्नोर केला आहे आणि काहीच काय देत नाहीये, सगळीकडे रूल्स आहेत, मेन्शन केलेत पण तरी नाही। या संदर्भातली मागणी तुम्ही कुलगुरूंकडे केली होती का? आम्हाला फक्त कॅरी ऑन मिळायला पाहिजे, बाकी काही माहित नाही, आम्हाला फक्त कॅरी ऑन मिळायला पाहिजे। 8 तारखेला आम्ही आलो महात्मा गांधीजींच्या मार्गाने, ते आम्हाला टाइम मागितलं, आम्ही त्यांना टाइम दिला, पण त्यांनी अजून आम्हाला निर्णय दिलेला नाहीये। त्यामुळे आज आम्ही परत आलोय आमची मागणी मागायला आणि जोपर्यंत देत नाहीत आम्ही हलणार नाहीये। आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी मुली या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने थेट बाहेर बसलेले होते, मात्र गेटवरून चढून हे सगळे विद्यार्थी आतमध्ये आलेले। तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी तुम्ही प्रामुख्याने करताय? तुम्ही ज्या पद्धतीने पोलिसांनी तुम्हाला रोखून धरलं होतं तिथं तुम्ही आतमध्ये आलात पळत सगळे। आम्हाला फक्त एकच सांगायचंय की जर का तुम्ही रिझल्ट मध्ये काही चेंजेस नसेल केलात किंवा प्रामाणिक असाल तर गेटवरती पोलिसांना ठेवायची काही गरज नव्हती। आम्ही फक्त आमची मागणी करतोय ती पूर्ण करा, बस। जर आपण बघितलं तर काँग्रेसचे सगळे युवा पदाधिकारी NUCIचे ते देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। का तुम्ही अशा पद्धतीने तर आपण त्यांना इथं रोखलं होतं, पोलीस होते, काय नेमकं झालं, का हे विद्यार्थी आता कॅरी ऑनची मागणी आहे, त्या संदर्भाने माननीय कुलगुरू साहेब यांची विषय चालू आहे, आंदोलन करताना आपण बघतोय। तू विद्यार्थी अशा पद्धतीने आंदोलन करतायत, पोलिसांचं ऐकत नाही, पोलिसांचं म्हणणं आहे। सर, जसं बघितलं गेलं ना, आम्ही आमचा हक्कच मागतोय। टेररिस्ट सारखं आम्हाला ट्रीट करून मिलिटरी आमच्या मागे पळवण्यात हक्क नाहीये सर। नाही, पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की कुलगुरू खाली येतील, त्यांना तुमची एक समिती आहे 5 जणांची। मागच्या वेळेस कुलगुरूंनी आम्हाला 10 मिनिटाचा टाइम दिला होता, आम्ही 10 मिनिटं शांतीत बसलो होतो, पण आमचं त्यांनी ऐकलं नाही, ते खाली आले नाही। शेवट आम्ही ते तोडून इथे आलोय। जर इथं 10 मिनिटं झाले तर आम्ही हे तोडून पण मध्ये जाऊ शकतो, आम्हाला मध्ये जायला पण वेळ लागणार नाहीये। बर, आतमध्ये जाण्याचा हे सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होतोय। मुख्य इमारतीच्या समोर हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि कुलगुरूंना खाली यावं अशी त्यांची मागणी आणि त्यांचे सगळे जे मागण्या आहेत ते मान्य करावेत अशी म्हणणं आहे। एवढे सगळे विद्यार्थी इथं येत आहेत, काय येत नाहीत, काय म्हणणं काय, का थांबवलं जातंय? आम्हाला कॅरी ऑन पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत। माझं एक सब्जेक्ट मध्ये ग्रेस दिला नाही यांनी, फक्त एका सब्जेक्ट मध्ये मला माझं वर्ष वाया घालवायचं नाहीये। हीच परिस्थिती आहे सगळीकडे, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये नाही, आम्ही तर खरं म्हणजे यांच्यासाठी आलोय, कारण ही जी वेळ यांच्यावर आहे ना ती पुढे आमच्यावर येऊ नये म्हणून यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे। आज जी यांच्यावरती वेळ आली ना ती आमच्यावरती नाही यावं म्हणून, आणि यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीने सगळे विद्यार्थी एकत्र आलेत। कुठले सेक्शनचे विद्यार्थी आहात, कुठल्या डिपार्टमेंटचे?
खूप सगळ्याच डिपार्टमेंटचे आहेत आणि खूप लांब पासून विद्यार्थी आलेत, नाशिकवरून पण आलेले आहेत. का तर फक्त कॅरी ऑनसाठी, का तर फक्त एका सब्जेक्टसाठी त्यांचं पूर्ण वर्ष वाया जाऊ नये म्हणून. कारण घरी बसून काही उपयोग नाहीये. जर कॅरी ऑन भेटलं तर मग ते एक चान्स भेटेल, ती सुधरू शकतात गोष्टी त्याच्यामुळे. अर्थात जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. री एक्झाम आणि त्यांना एक चान्स मिळावा, काही रिझल्ट्समध्ये चुका देखील झालेल्या आहेत विद्यापीठाकडून, असं त्यांचं म्हणणं आहे. मी थोडंसं मागं जाण्याचा प्रयत्न करतो, कारण हे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी काहीचे आक्रमक झालेले होते. पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना इथं रोखून धरलेलं आहे आणि कुलगुरूंनी खाली यावं अशी मागणी ते या ठिकाणी करतायत. हा दादा, कुठून आलाय, काय म्हणणं तुझं? सर, मी वाघोलीवरनं आलेलो आहे, JSPM कॉलेजमधनं. सर, मी तुम्हाला सांगतो, हे पूर्ण युनिव्हर्सिटी काहीच लक्ष देत नाहीये. तुम्हाला सांगतो, पेपर चालू व्हायच्या 1 ते 2 तास आधी टेलिग्रामवर पेपर येतो. ज्यांनी पेपर पाहिला ते पास होतात आणि ज्यांनी अभ्यास करून जात आहेत तरी त्यांना वारंवार केटी लागते. त्यांच्यासाठी एक, आता समजा माझा एक विषय राहिलाय, मग एक विषयासाठी मला पूर्ण वर्षभर बसावं लागतं. त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीने थोडंसं, म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांचा हेच प्रश्न आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण बघतोय मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर हे जमलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आता कुलगुरूंनी खाली यावं आणि त्यांची मागणी जी आहे ते ऐकून घ्यावी. कारण ज्या पद्धतीने री एक्झाम आणि त्याचबरोबर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. अन्यथा या सगळ्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता कुलगुरू केव्हा खाली येतात ते वाट बघतायत. अन्यथा पुन्हा एकदा वर जाण्याचा देखील प्रयत्न हे सगळे विद्यार्थी करू शकतात. आणि त्यासाठी जिथं आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या विद्यापीठाच्या कुलगुरू जिथं बसतात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळे विद्यार्थी आता आक्रमक होत या ठिकाणी विद्यापीठाच्या मुख्यद्वारावर आंदोलन करताना दिसत आहेत. होय, बरोबर आहे मिकी. त्यामुळे हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी री एक्झामच्या मागणीसाठी इथे एकवटलेत. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून त्यांना काही उत्तर देण्यात आलं आहे का? त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? अगदी आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू, कारण काही लोक या ठिकाणी कोऑर्डिनेट करतायत, कुलगुरूंना सातत्याने संपर्क साधायचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना कुठलंही उत्तर येत नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने हे विद्यार्थी चिडतायत, नाराज होत आहेत. नेमकं काय कुलगुरूंशी तुमचं बोलणं झालंय का? काय म्हणणं आहे? कुलगुरूंशी आमचं बोलणं झालं होतं. आम्ही 8 तारखेला पण त्यांना येऊन भेटून गेलो होतो. त्यांना आम्ही सांगितलं होतं की मुलांचं 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तुम्ही री एक्झामसाठी एक चान्स दिला पाहिजे. तो चान्स त्या विद्यापीठाकडून आम्हाला मिळत नाहीये. 2019 पॅटर्नची जी एक्झाम आहे आता ती सगळी मुलं 2024 पॅटर्नला कन्वर्ट होत आहेत. 19 to 24 मध्ये कन्वर्ट होताना सिलेबस वेगळा आहे, मार्किंगची स्कीम वेगळी आहे, एक्झाम वेगळ्या पद्धतीने होत आहेत. तर या सगळ्यांमध्ये मुलांना अडचणी येऊ नये म्हणून आम्ही, प्रशासनाने वेळ मागितली असं काय म्हणलंय तुम्हाला? तुम्ही थेट आंदोलन करताय, अशा पद्धतीने आतमध्ये घुसताय? आम्ही 8 तारखेला जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला 12 तारखेला निरोप देतो. आज 14 तारीख आहे, 6 दिवस झालेले आहेत. आम्ही थांबलो होतो. आज त्यांना सांगितलं होतं आम्ही 14 तारखेला येणार आहे. आम्ही त्यांना मेसेज करतोय, विचारतोय काय अपडेट येतं, ते काही अपडेट द्यायला तयार नाहीये. आता तुम्ही जी एक समिती वर जाणार आहे का काय, म्हणजे पुढे सगळं काय दिशा आहे? मागच्या वेळेला पण त्यांनी समितीला वर बोलवलं आणि आम्ही सांगतो तुम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या एवढंच सांगितलं, पण त्याच्यानंतर त्यांनी काहीच निर्णय दिला नाही. म्हणूनच सगळी मुलं इथे आलेली. तुमचं म्हणणं काय? कितव्यांदा आंदोलन करताय? आज आपण 7व्यांदा इथं येतोय. त्यांना आपण वेळ दिली होती की तुम्ही आम्हाला रीतसर तुम्ही करून द्या, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. आणि त्यांनी ती रेषा ओलांडलेली आहे. आम्ही शांतते पद्धतीने तिथं थांबत होतो, कुलगुरूंना भेटण्यासाठी आपण बोलवत होतो. त्यामुळे आम्हाला आतमध्ये येण्याची गरज पडली. आता पुढे काय, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे काय? म्हणजे अर्थात जर बघितलं तर हे विद्यार्थ्यांचा तसाच प्रयत्न दिसतोय, तुम्ही आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता. हा दादा, नाही, मागच्या वेळेस आमचं एक शिष्टमंडळ आतमध्ये गेलं, पण त्यावेळेस बाकीच्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की हे वरतीच मॅनेज झालेत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा गैरसमज होतोय. कुलगुरूंनी खाली येऊन इथं आमचा गैरसमज दूर करावा. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने आंदोलन म्हणजे थेट आतमध्ये यावं, पोलिसांचं ऐकलं पाहिजे होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसाचं म्हणणं होतं जर हे विद्यार्थी आहेत, कोणते गुंडे नाहीत की पोलीस प्रशासन लावायला. विद्यार्थी आहेत ना, तर विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना ट्रीट केलं पाहिजे होतं. अशी काही गोष्ट नाहीये की हे गुंडे आहेत, पोलीस प्रशासन आलं पाहिजे इथं. काही तुम्ही प्रशासनाची बोलायचा प्रयत्न करताय का? कुलगुरू कोण खाली